नवी दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया अंतर्गत राष्ट्रीय अस्मिता महिला योगासन लीग स्पर्धेत महाराष्ट्रातून 18 वर्षाखालील युवती संघाने लक्षवेधी यश मिळवत कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेसाठी देशभरातून आलेल्या अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत सोलापूरच्या पद्मशाली समाजातील कुमारी कात्यायनी व्यंकटरमण कुचन हिने सांघिक यश मिळवल्याबद्दल सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने कुमारी कात्यायनी व्यंकटरमण कुचन हिचा शॉल व बुके देऊन सन्मान करण्यात आला आहे. या प्रसंगी पद्मशाली सखी संगमच्या सचिवा कुमारी रुचिरा मासम व कार्याध्यक्षा सौ सविता येदूर यांनी कुमारी कात्यायनी व्यंकटरमण कुचन हिला शॉल व बुके देऊन सन्मान केला. यावेळी मोहन व माधुरी कुचन, व्यंकटरमण व उत्कर्षा कुचन, सखी संगमच्या गीता भूदत्त, पल्लवी संगा, पद्मा मेडपल्ली, फाउंडेशनचे किशोर व्यंकटगिरी, ओमसीपल्ली, गौरीशंकर कोंडा व नरेंद्र धारा यांच्यासह आदींची उपस्थिती होती. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून